पप्पा पप्पा बघा ना माझे हात बांधलेले आहेत. पप्पा पप्पा माझे हात खोला ना. पप्पा पप्पा माझे हात खोला ना. बघा ना बांधलेले आहेत. पप्पा माझे हात दुखतात आहेत. खोला ना पप्पा मला. पप्पा पप्पा कुठे घेऊन आलात? खोला ना माझे हात. मम्मी पप्पा कुठे घेऊन आलात तुम्ही मला? पप्पा माझे हात खोला ना. खोला ना माझे हात. पप्पा पप्पा माझे हात. पप्पा तुम्हाला काय झालं? पप्पा पप्पा मला कुठे घेऊन चाललात तुम्ही? सोडा मला पप्पा. पप्पा सोडा ना मला. माझे हात खोला पप्पा. पप्पा नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, तुम्ही जे जे काम सांगितलं सगळं झालेलं आहे. तुमची रूम, तुमच्या मुलीची रूम, तुमची स्टडी रूम आणि तुमची स्टडी रूम तर प्रोफेसर साहेबांनीच बनवली आहे. इंटरनेट आणि फोन. सर फोन आणि इंटरनेट दोन्ही उद्या लावून टाकतो 2 मिनिटात सर. मी तुम्हाला सांगितलं होतं, फोनवरच सांगितलं होतं सर. बरोबर आहे, तुम्ही सांगितलं होतं, पण कसं झालं, तुम्ही काळजी नका करू सर. उद्याच्या उद्या लागून जाईल यार. तुम्ही पेंटिंगचे पैसे घेतले होते माझ्याकडून, ऍडव्हान्स घेतला होता. पेंटिंगच नाही केलं तुम्ही. सर कलरची काही काळजी करू नका. पुढचं झालेलं आहे. मागची जी पेंटिंग आहे ना ती राहिलेली आहे सर, ती पण होऊन जाईल. परी काय होतं हे? किती शांतता आहे ना इथे. मला तर या शांततेची खूप भीती वाटते. कसली भीती? काही नाही, माझ्या म्हणण्याचा काही अर्थ नव्हता. सगळं काही विकून, सगळ्या सेव्हिंग्स इन्व्हेस्ट करून आपण इथे पोहोचलोय, आणि आता तू म्हणतेस की तुला इथे भीती वाटते. सगळं काही तुझ्या मर्जीनुसारच तर झालंय. मग आता काय प्रॉब्लेम आहे? रागवलायस का माझ्यावर? तुला माहितीये की मी तुझ्यावर नाही रागवू शकत. जरी मी काही चूक केली तरीही नाही ना? तू चूक करणार आहेस का करून मोकळी झालीस? गोल.
गोल बरी. गोल. बरी. मनीषा. सॉरी बोल पप्पांना. मनीषा. अशी काय बघते? मी सांगितलं ना सॉरी म्हण पप्पांना. अरे यार काही हरकत नाही. आम्ही दोघेही खेळत होतो आणि खेळात तर असं होतच है ना. आमचं नातं केवळ बापलेकीचं नाहीये. इनफॅक्ट आम्ही मित्र आहोत. आणि अशा मैत्रीचा काय उपयोग आहे जिच्यात सॉरी म्हणावं लागेल. काय परे. तू थोडा वेळ शांत राहा प्लीज. आता या क्षणी सॉरी म्हण. मनीषा. सॉरी. तुझ्या रूम मध्ये जा. जा. काय झालंय मनीषा. लहान आहे ती. मारणं पुरेसं नव्हतं का जे सॉरी पण म्हणायला लावलंस. वा, लायब्ररी अरेंज करतोयस. कॉफी ठेवलीये, पिऊन घे. काय आहे, बोलत का नाही माझ्याशी? सकाळी बोलूया. आता मला खूप काम आहे. असं इतकं कुठे बिझी आहेस की 2 मिनिटं माझ्याशी बोलू नाही शकत? आता नको मनीषा, प्लीज. रागवलायस का? आय एम सॉरी. मला तुझ्याशी असं वागायला नाही हवं होतं. माहित नाही मला कधी कधी असं काय होतं. हे बघ, मी कान पकडते. परत असं मी कधीच नाही वागणार. प्लीज आता तरी माफ कर. बोललो ना मनीषा,
सकाळी बोलूया. प्लीज. सकाळी बोलूया आपण. काय झालं मनीषा? तू बोलत का नाहीयेस? काय झालंय मनीषा? असं का वागतेस तू? मी तुझ्याशी बोलतोय तर तू रडतेस? काय झालंय? इगतपुरीला चाललोय. पब्लिशरकडून पेमेंट रिसीव्ह करायचं आहे आणि येताना प्रोफेसर साहेबांना पण भेटून येतो. एवढं छान घर रेकमेंड केलंय त्यांनी. विचार करतोय पर्सनली भेटून त्यांना थँक्यू म्हणावं. एक सांगू, गाढ झोपेत खूप सुंदर दिसतेस तू. खूप कंट्रोल केलाय मी स्वतःवर. परी, झोप झाली नाही का तुझी? चल उठ आता, नाश्ता करायला चल. अच्छा, तर आता माझ्याशी बोलणार नाही तू? का वागतेस अशी माझ्यासोबत? परी, आय एम सॉरी. अच्छा चल, जास्त नखरे नको करूस. मी मम्मी आहे ना तुझी. जास्त ड्रामा केलास ना तर अजून मार पडेल तुला. मम्मी चल ना, आपण खेळूया. नाही परी, आता नाही. प्लीज प्लीज मम्मी. नाही परी, आता नाही. परी ऐक माझं, मी थकलीये खूप. सगळं सामान मला सेट करायचं आहे. परी, परी
परी, परी,
परमेश्वर प्रेम आहे. परमेश्वरच खरं प्रेम आहे. परमेश्वर त्यांची रक्षा करतो, त्यांना मित्र बनवतो, जो त्याच्या भक्तांची काळजी घेतो. परमेश्वर त्यांच्यावरच प्रेम करतो. परमेश्वराचे पुजारी काय करत होते? काळजी घेत होते, प्रेम करत होते. यासाठीच परमेश्वराची आजपर्यंत परमेश्वराची पूजा करताय. मी रोज परमेश्वराची पूजा करतो. मला परमेश्वर काय सांगतात? तुमच्यापेक्षा चांगला तो आहे जो दुसऱ्याची अगदी मनापासून काळजी घेतो. आणि परमेश्वराला पण हेच मान्य आहे. माझ्या मित्रांनो, एक दुसऱ्यावर प्रेम करा, एक दुसऱ्यांची काळजी घ्या. हाच विचार तुम्हाला स्वर्गसुखाची प्राप्ती देईल. आणि हाच विचार परमेश्वराला आणि हीच खरी नीतिमत्ता त्याला खूप प्रिय आहे. राग हाच माणसाचा खरा शत्रू आहे. राग सोडून द्या. जर का मी राग सोडला तर सगळं ठीक होईल. सगळं ठीकच तर आहे. कसा आहेस आनंदा? तुला काही संकेत येत आहेत? अनुभव पण लवकरच येईल. थोडा धीर धर. आणखी एक जानू, आणखी एक. सोड. अरे सोड, काय करतोय? सोड सोड सोड. नाही द्यायचं तर नको ना दिवस. मारते कशाला तू?
ए कोण आहे? समोर ये. का त्रास देतोयस? समोर ये. जयराम, जयराम,
कोण आहेस तू? काय हवंय तुला? मी सकाळपासून बघतोय तू इथे माझ्या घरासमोर उभा आहेस. मी तुला विचारतोय, काहीतरी बोल. ही मुलगी सैतान आहे, हिला घरात काढून टाका. काही बडबड घरातून नकोस, निघून काढून जाय तू. टाका हिला. ही सैतान तुला आहे. कळतंय का तू काय बोलतोयस? हात निघ टाकेल. इथून. ही चालता मुलगी हो. सैतान आहे, घरात ठेवू चालता हो म्हटलं नका. ना. घरातून काढून टाका निघून जा हिला. वाट लावून टाकेल तुमची. ऐका माझं. तुझ्या या भाकड कथात जाऊन दुसऱ्या कोणाला तरी ऐकाव. ए, निघून जाय तू. तुला समजत नाही का? निघून जाय तू. चालता हो. माझं ऐका, ही तुला सैतान समजत नाही आहे. का? तू असं नाही ऐकणार. तू थांब. जयराम, चल. ही मुलगी सैतान आहे, तिला घरी ठेवू नका. तुमची वाट लावून टाकेल. ऐका माझं, निघून ही जाय तू. मुलगी चालता सैतान हो. आहे. मी प्रार्थना करते. हा वेताळ
माझी मानगूट काही सोडायला मागत नाहीये. हं? तू इथे काय करतोयस? तुलाच शोधत होतो. तू इथे काय करतेस? आणि तुझा मूड का ऑफ आहे? काही नाही, बस असाच. मनीषा, तुला काय झालंय? जेव्हापासून आपण या घरात आलोय तेव्हापासून तू गप्प गप्प का आहेस? तू ठीक आहेस ना मनीषा? काय झालंय? काही नाही. मनीषा, कुठे जातेस तू? तुझ्याशी बोलतोय मी. का बोलतोस माझ्याशी तू? तुला माझं काही पटत नाही, माझं काही ऐकायचं नसतं, मग तू माझ्याशी बोलतोस तरी का? किती वेळ सांगितलं तुला प्रार्थना कर. अरे तुला नाही करायचं तर त्या चिमुकल्या परीला तरी सांग. किती वेळा सांगितलं तुला नवीन घरात शिफ्ट होण्याआधी एकदा पूजा करून घेऊया. मी तुला तर नाही बोलले ना की तू प्रार्थना कर. जवळच्या मंदिरातून काही पंडित आले असते, ते पूजा करून गेले असते, त्यातही तुला प्रॉब्लेम आहे. आणि आज तर हद्दच झाली. आपल्या घराच्या मेन गेटवर एक अनोळखी व्यक्ती येऊन सांगतोय की तुमच्या मुलीला भूताने झपाटले आणि तू आरामात जाऊन झोपतोयस. काय जबाबदारी निभावतोयस तू? पाणी हवंय तुला? काय? आधी पाणी घे, मग हवं तितकं ओरड. जयराम, हे सगळं काय होत आहे? मला कळत नाहीये आपल्यासोबतच का घडतंय. मला काहीच कळत नाहीये. मनीषा, हे काय झालं तुला? हे कसं झालं? तुला नाही माहित हे कसं झालं? मी आताच पाहते. डॉक्टरला दाखवावं लागेल हे. पण एक गंमत आहे, नॅचरली टॅटू आलाय हातावर. जयराम, ह्यावेळी तुला मस्ती सुचते. व्हेरी गुड. या मस्तीमुळेच आपला संसार इतकी वर्ष टिकून राहिलाय. सगळं ठीक होईल. जयराम, जयराम, मनीषा, कोणी आहे? अरे कुठे गेलेत मला सोडून? सर, तुम्ही इतक्या रात्री कसं काय? आणि तुमची गाडी कुठे? ते
दुपारी मी घरून निघालो होतो आणि शहरापासून इथे येईपर्यंतचं अंतर 1 किलोमीटर आहे ना. तर मी विचार केला होता की दुपारी तुमच्या सोबत चहा वगैरे घेऊन मग दुपारीच निघून जावं. हो सर. जी सर. काय? अरे असं कुठलं तरी शक्ती होती जी मला इथे येण्यापासून रोखत होती हेच मला कळत नाहीये. घरातून निघालो तर रस्त्यात ड्रायव्हरला उलट्या सुरू झाल्यात. त्याला दवाखान्यात घेऊन गेलो. कुठला तरी व्हायरस होता. त्याला दवाखान्यात दाखल केलं. त्याच्या घरच्यांना सुद्धा फोन करून सांगितलं. बाहेर निघालो तर संध्याकाळ झाली होती. मी एकटा स्वतः गाडी ड्राईव्ह करत आलो. तिथे टेकडीवर माझ्या गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झाले. मी विचार केला खूप झालं. गाडी इथे उभी करून आपल्या घरी चालला जातो आणि रात्री घरी जाऊन तुम्हाला फोन करून सांगतो की आय एम सॉरी, मी नाही येऊ शकत. सर तुम्ही परत जाऊ शकला असतात. इतका त्रास घेण्याची काय गरज होती? काय विचित्र सारखा बोलतोय जयराम तू. मध्ये टोकत नको जाऊ. मी कुठे होतो? सर ते टायर पंक्चर. बर, आपण आज जाऊन बाकीच्या गप्पा गोष्टी करूयात. चला आत या. अरे तर मी पण तेच म्हणतो. इथे गप्पा मारत बसलोय पण चला आज जाऊया. तब्येत काय म्हणते तुमची? अरे काय सांगू, आज माझ्याबद्दल मला काही सांगावंसंच वाटत नाहीये. ही परीशी सुंदर मुलगी कोण आहे? परीला ना नमस्कार माझा. ही परी किती वर्षाची झालेली आहे? मी केक घेऊन येते. हा हे काय? हे सगळं काय आहे? जयराम तू काही नशा वगैरे तर नाही करताय ना? अरे हा केक बघ. सर. अरे तू घाबरतो काय? नाही पित तर सोड ना. माझ्या म्हणण्याचा असा अर्थ की म्हणजे आज वाढदिवस आहे आणि वर्ष एकदम 6 महिने आधीच का टाकलंयस? हे काय? 6/6/2016. मला मान्य आहे की मी जुनं मॉडेल आहे. हे जग खूप फास्ट आहे. सॉरी यार, केक घेण्यापूर्वी मला चेक करायला हवा होता. चला जाऊ देत ते सगळं. सोडा आता, सोडा. काही हो, आपल्याला तर माहित आहे ना की आज काय आहे ते. आता आता तू पुढच्या माझ्या वाढदिवसाला 1990 लिहायला तर मी काही 26 वर्षाचा थोडीच होऊन जाणार आहे. चला आता, चला चला बेटा. अरे लवकर कापा, चला लवकर. आज खूप मेहनत करावी लागली. हॅपी बर्थडे आहे माझ्या परीचा. हॅपी बर्थडे. परी. चला बेटा, चल मेणबत्ती विझव विझव. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर परी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर परी. Happy birthday to you. May you have many more. May you have many more. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. I'm sorry. मला शुगर आहे बेटा. तू आपल्या मम्मी पप्पाला भरव बेटा. तुम्ही दोघं. हे काय झालंय बेटा? जयराम जरा जाऊन बघ. शहरात वीज चोरी होते हे माहिती होतं, पण तू देखील वीज चोरी करतोयस हे आजच माहिती पडलं. सर आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही मला फक्त 5 मिनिटं द्या. मी लगेच जनरेटर ऑन करतो. कर. मी तर मस्करी केली. आरामात परी. इथे बस. परी तू सरांसोबत इथेच थांब. मी आणि मम्मी लगेच जाऊन येतो. ठीक आहे? चल मनीषा. जयराम मी इथेच ठीक आहे. अगं मला मदत होईल ना तुझी. चल ना. काय झालं तुला? चल ना ये. परी तू सरांसोबत थांबायचं. मनीषा चल जरा लवकर चल. ये पटकन.
या खोलीची व्यवस्थित साफसफाई करायला लागेल. जरा लवकर कर जयराम. इधर जरा. काय वाटतं, जनरेटरमुळे कुठल्या खोलीतली लाईट येईल? अशा वातावरणात तुला घाम कसा काय येतोय? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? लवकर कर ना. परी बेटा, परी, 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 परी बेटा, परी बेटा, परी. जयराम, मनीषा, जयराम, 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 कौन है? जयराम, जयराम. इतका वेळ का लागतोय? लवकर कर.
हॅलो डॉक्टर साहेब. नमस्कार. कशी तब्येत आहे आता सरांची? मायनर अटॅक आलेला आहे. सुरुवातीची ट्रीटमेंट दिलेली आहे, पण त्यांना इथून मोठ्या शहरात शिफ्ट करावं लागेल. ॲम्ब्युलन्स? हो, त्या सगळ्या गोष्टींची सोय होते. आम्ही भेटू शकतो त्यांना? हो, नक्की. थँक्यू. परी बेटा, इथेच बस, मी आलेच. हा. सर, मनीषा, इथे. मनीषा, खरं खरं सांग, ही परी कोण आहे? ही कोणाची मुलगी आहे? अगदी खरं 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 खरं. सर काय होतंय? सर, मी डॉक्टरांना बोलू का? सर, डॉक्टर, डॉक्टर. काय म्हणत होते सर? परी कोणाची मुलगी आहे? काय झालं जयराम? हे सगळं काय बोलतोस तू? परी माझी मुलगी आहे की नाही? हो की नाही?
मला पण दे. हं? काय दिसतंय का रे तुला? सगळं दिसतंय मला. तिकडे बघ. काय रे, मारतोय कशाला? काय? कोणीतरी आहे तिथे. भावा, तू विचारतोयस की सांगतोयस? दिसतंय का तुला? तू जरा कमी दम मारत जा, नाहीतर लवकर देवाची भेट होईल. Just a pill of dream on in my imagination.
will thrive upon that kiss. Sweetheart, I ask no more than this. मम्मी 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 दरवाजा खोल ना. मनीषा 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 मनीषा
जयराम, जयराम उठ. परी कुठेच सापडत नाहीये. मी सगळीकडे शोधलं तिच्या रूम मध्ये, स्टोर रूम मध्ये. ती कुठेच सापडत नाहीये. जयराम चल लवकर. परी, परी, आजी त्याला सांगायची, ज्यांची घरं रिकामी असतात त्या घरात आत्मांचा वास असतो, जे आपल्या डोळ्यांना तर दिसत नाही, पण कधी कधी माझ्या एकांतात अचानक मला कोणीतरी दिसतं. मला हे कळतच नाही की तू मला काय सांगतोय. तो दिसायला खूप भयानक आहे. परी, पप्पा, परी, परी. तो हाडा मासाचा माणूस आहे, पण वाटत नाही तो माणूस आहे. मग तो बहुधा एक शैतान आहे, असं आजी मला सांगायची. आजी मला सांगायची. काय झालं मनीषा? जयराम तिकडे हात. जयराम थांब, माझं ऐक तरी. कुठे गायब झाली होतीस तू?
शहाणी मुलगी आहेस ना तू, हो ना? मनीषा, मनीषा, कॉल उचल. Nothing serious. She's okay now. ठीक आहे, मी बोलून घेतो. बाय. मी बाजारात जाऊन येतो. तुझ्यासाठी औषधं आणि खायला घेऊन येतो. तुला काही हवंय आणखीन? परी, तुला काही हवंय बाळा? मम्मीची काळजी घे. ठीक आहे? तुला काही हवं असेल तर मला कॉल कर. ठीक आहे? जयराम, I love you too. लवकर बरी होशील तू. ठीक आहे? मी निघतो परी. मम्मीची काळजी घे. माझं ऐका. तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल. तुमच्या घरात काहीतरी आहे. तुमची मुलगी तुमची नाहीये. तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल, नाही तर तुमची पूर्ण वाट लागेल. माझं ऐका, मी काय सांगतो ते, नाही तर तुमची वाट लागेल. तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल. निघून जा इथून. किती वेळा सांगू मी की तुम्हाला माझ्या मदतीची गरज लागेल. तुमच्या घरात काहीतरी आहे.
अरे वाट लागेल तुमची. अरे वाट लागेल तुमची. निघून जा इथून. तुमची वाट लागेल. माझं ऐका मी काय म्हणतोय ते. तुमची मुलगी तुमची नाहीये. निघून जा म्हटलं ना मी. हजार वेळा विचार केला की तुझ्याशी बोलू, कित्येंदा स्वतःला समजावलं की तू सगळं समजून घेशील. तुला खरं ऐकायचं आहे ना जयराम? तुला जाणून घ्यायचं आहे ना की परी कोणाची मुलगी आहे? तुला लक्षात असेल मागच्या वर्षी जानेवारीमध्ये तुझ्या बुक लॉन्चसाठी तू शहरातून बाहेर गेला होतास. परी, 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 देवास ठाऊक किती वेळ मी पट्टी बांधून परी परी करत तिला शोधत फिरत होते. मला वाटलं ती कुठेतरी लपून बसली आहे, मुद्दाम माझ्यासोबत मस्ती करत आहे. परी, परी, आपली परी पाण्यात बुडून मेली होती जयराम. परी, मी विचार केला डॉक्टरला कॉल करू, ॲम्ब्युलन्स बोलवू, पण मला माहिती होते की डॉक्टरही तेच सांगणार जे घडलं होतं. माझी एकुलती एक मुलगी मरण पावली. माझी पहिली आणि शेवटची मुलगी मरण पावली जयराम. मग मला ते पुस्तक सापडलं ज्याच्यात मुर्द्यांना जिवंत केलं जातं. तेव्हा मी देवासमोर हारले. तेव्हा एका आईने देवाविरुद्ध जाऊन काहीतरी भयानक केलं. माझं आयुष्य बर्बाद झालं होतं. माझ्याकडे तर गमावण्यासाठी काहीच नव्हतं. हे परमात्मा, तू सर्वशक्तिमान आहे. तू ईश्वर आहे. तू पिता आहे ईर्ष्या, रोष आणि मृत्यूच्या.
विचारांपासून मी विनंती करत आहे, मला मुक्त कर हे परमात्मा. सगळीकडचे जादू, हानिकारक जादू टोना आणि जादूचे सगळे रूपांपासून मी तुझ्याकडे विनंती करते, आम्हाला मुक्त कर हे परमात्मा. हे परमात्मा, हे परमात्मा, आमची रक्षा कर. सदैव मी आणि माझ्या परिवाराची रक्षा कर. हे परमात्मा, तू सर्वत्र आहेस. हे परमात्मा, माझी प्रार्थना स्वीकार कर. हे परमात्मा, मी तुझ्याकडे विनंती करते. तू ईश्वर आहे. सगळे दुष्ट परमात्मा समोर नष्ट होतात. हे परमात्मा, हे परमात्मा, माझी प्रार्थना स्वीकार कर. हे परमात्मा, हे परमात्मा, हे देवा, हे परमात्मा, आमची रक्षा कर. आपली परी शैतान आहे. देवाचा प्रकोप आहे आपल्या परीवर. शैतान आहे ती. देवाचा प्रकोप माझ्यावरही झालेला आहे. प्रार्थना नाही करू शकत मी. देवाचं नाव घेणं सुद्धा माझ्यासाठी पाप आहे.
ऋषीच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे. बिल्डिंगवरून पडल्यामुळे तिच्या नर्वस सिस्टीमला खूप डॅमेज झालेला आहे. तिच्या मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. आम्ही प्रयत्न करतोय, पण जर का मनीषाला 2 दिवसामध्ये शुद्धी नाही आली तर मग आमच्याकडे व्हेंटिलेटर शिवाय दुसरा उपाय नाही राहणार. व्हेंटिलेटर? अरे मग एकाच वेळी कामं करत जा ना ती तू. तुम्ही ठीक आहात सर? हा फोटो कोणाचा आहे? हे इथले सुरुवातीच्या काळातले बोर्ड ऑफ डायरेक्टर होते सर. हे इथे सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून ओळखले जायचे. त्यांचा परिवार नव्हता, फक्त एक मुलगा होता 8 वर्षाचा. त्याला डोळ्याचा कॅन्सर होता. खूप दवाखाने दाखवले पण काही फायदा नाही झाला. इथे जवळच राहायचे. त्या डोंगराजवळ तुम्ही घर बघितलंय का, ज्याच्या 4ही बाजूला जंगल आहे? ते घर यांचंच तर आहे. मुलाच्या प्रेमामध्ये एवढे वेडे झाले होते की त्याला ठीक करण्यासाठी तांत्रिक पर्यंत जाऊन पोहोचले. तांत्रिकमुळे त्या मुलाचा जीव गेला आणि मग त्यांनी तांत्रिकला मारून टाकलं. आणि तेव्हापासून त्यांचं घर स्वतःसाठीच नरक झालं. तो दिवस आणि आजचा दिवस आहे साहेब. स्वतःची संपत्ती, घरदार सगळं सोडून भिकाऱ्याचे जीवन जगतायत ते. इथे जवळच एक जागा आहे, दिवसभर तिकडे पडलेले असतात. असं ऐकण्यात आलंय माझ्या की यांच्या घरामध्ये कोणी नवीन माणसं आलीत राहायला. पुअर मॅन सर. जरा ऐका. बोला. ती जागा कुठे? रूह का जख्म न
नदामत भी बहुत है गहरा। करबे एहसास मलामत भी बहुत है गहरा। अली मौला खुद फरेबी से लड़ी है दुनिया। आपके दर पे उम्मीदों से खड़ी शर के असरात हैं छाए हुए हम पर मौला। आप माइल बाकरम होंगे जो हम पर मौला। अली मौला अभी अशकों की लड़ी है दुनिया। आपके दर पे उम्मीदों से खड़ी है दुनिया। कोणाला शोधतोयस बाळा? आनंदा तुला इथे नाही भेटणार. मातीतून जन्माला आलेला आहे, मातीतच मिसळणार तो. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय माहिती आहे माझ्याबद्दल? मातीतून जन्माला आलेला आहेस, मातीतच जावं लागणार. प्रार्थना केलीस? देवाजवळ प्रार्थना करून घे. तुमची मुलगी सैतान आहे, तिला घरात राहून देऊ नका. तुमची वाट लागेल, वाट लागेल माझं ऐका. वाट लागेल तुमची. तुमची मुलगी सैतान आहे. हे परी कोण आहे?
कोणाची मुलगी आहे? सोडा ना पप्पा, सोडा ना पप्पा, मला कुठे घेऊन चाललात पप्पा? तुमची मुलगी तुमची नाहीये. इथून बाहेर काढा ना मला पप्पा. पप्पा मला इथून बाहेर काढा ना पप्पा. पप्पा माझा जीव गुदमरतोय. पप्पा, पप्पा खोला ना, मला इथून बाहेर काढा ना. पप्पा तुम्ही पागल झालात का? पप्पा माझा जीव गुदमरतो इकडे. खोला ना, मला बाहेर काढा. पप्पा काढा ना इथून मला बाहेर. पप्पा माझा जीव गुदमरतो, मी मरेल पप्पा. पप्पा हे तुम्ही चांगलं नाही केलं. मी नाही सोडणार तुला. खुदा तुम न समझे लामका वो लाज़मा तुमको बख्शे है सजा शर्ती सजा है न तारा हादसा रूह पर हुआ पूंज का
मातीतून जन्माला आलेला आहेस, मातीतच जावं लागणार. प्रार्थना केलीस, देवाजवळ प्रार्थना करून घे. इलैहि राजिऊन. अल्लाहू अकबर. रामदूता तुले तुम्हाला रामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन वर्ण विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्रो गजा विराजे, कांधे भुज जनेऊ साजे, शंकर सुवर केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अतु चातुर, राम काज करिबे को आतुर. राम लशन सीता मन बसिया, सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे, लाए सजीवन लखन जी आए, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुपति किन्नी बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई, सहस बदन तुम रोज गावे, अस कही श्रीपति कंठ लगावे, पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसंत.